आणि ह्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षकांना या ठिकाणी पुनश्च एकदा विनंती करेल की आपण विनर्स स्टडी सेंटरचा आपण अवश्य लाभ घ्यावा. ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल या सर्व स्टडी सेंटरचा आपण लाभ घ्यावा आणि निश्चितपणे नेत्रदीपक यश मिळवावं असं सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती करतो आणि खूप खूप पुढील परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर फक्त आपल्याकडून एक शेवटचा प्रश्न आहे. सर महाराष्ट्रामधले विद्यार्थी ना सीटीटीला घाबरतात. ते टीईटीवर विश्वास ठेवतात, सीटीटीचे फॉर्म नाही भरत. फॉर्म भरला तर त्या विद्यार्थ्यांना काय वाटतं ती हिंदीतून परीक्षा आहे आणि आम्ही पास होऊ का, आम्हाला तो लँग्वेज जमन का. हा भरपूर जणांचा खूप मोठा आहे ना न्यूनगंड आहे. त्या विद्यार्थ्यांना ज्यांनी फॉर्म नाही भरत अभ्यासात त्यासाठी आपण कोणता असा मेसेज काही त्याला सांगू इच्छिता? मी तर एक सांगेल की आता ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण हिंदीत आहे त्याच्यामुळे आपण फॉर्म नाही भरायचा, परंतु मला एक असं वाटतं की भाषे तुमचं म्हणजे मला वाटतं की यशाचं हे अडसर नाहीच आहे आणि कदाचित जर असे सर्व शिक्षक शिकवायला असतील तर अडसर येणारच नाही. म्हणजे आपण थोडंसं या ठिकाणी अभ्यास करत असताना ज्या आपण नोट्स काढतो तर मला वाटतं की त्या नोट्स जाधव सरांनी असेल, शिंदे सरांनी असेल आणि त्यामध्ये सुराशे सरांनी आपल्याला त्या दिलेल्या असतात आणि त्या नोट्सलाच आपल्याला फक्त ट्रान्सलेशन करण्याचं काम करायचं आहे आणि इतकी तयारी सर्व करून घेतली जाते की मला वाटतं की त्या विद्यार्थ्यांना परत काही करायची गरजच नाही असं त्या ठिकाणी वाटतं. परंतु सर सारखे सांगत असतात आपल्याला की दररोज नित्यनेमाने लेक्चर करा. ती लेक्चर्स आपण केली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे एका दिवसात यश मिळत नाही आणि ते मिळालं तर टिकत नाही. त्याच्यामुळे मी सांगेल की याच्यामध्ये सातत्यानं आपण असलं पाहिजे. माझ्याकडे 7 रिझल्ट्स आहे सर. तर ते 7 रिझल्ट्समध्ये 2 मार्क्स कमी आणि एकदा 88 मार्क्स होते मला 2024ला, त्याच्यामध्ये 1 मार्क्स कमी. म्हणजे मी सांगेल की जर मी त्या सातत्यानं त्या प्रवाहात नसतो तर आजचं सीटीटीचं यश हे पहिल्याच प्रयत्नात मला मिळालं नसतं. म्हणजे मी त्या टीम सोबत कायम जोडलेलो आहे. अजून एक तलाठी फॅक्टरी आपल्या सरांचं असेल, हे सर्वांचं चालू आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं की सर्वात जास्त तलाठी हे आपल्याला भविष्यात येणाऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील असं मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो. ते फक्त ह्या प्रयत्नांमुळे आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या ज्या काही आपल्याला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातात त्यामुळे. आणि मला असं वाटतं की आता जर आपण शिंदे सरांचं सुद्धा मराठीचं आणि इंग्रजीचं बघितलं तर म्हणजे या दोन्ही विषयांना अगदी समान पातळीवरती आणि इतकं सोपं करण्याचं काम जर शिंदे सर करत असतील, शरद जाधव सर करत असतील आणि मला वाटतं की जरी तो बालमानसशास्त्र नसला तरी मानसिकता काय असावी. त्यानंतर मला वाटतं की आंतरकर सर आहे की इतिहास आपण कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे हे जर तुम्हाला लाईव्ह स्वरूपात ऑफलाईन स्वरूपात जर पाहायला मिळत असेल आणि खूप सारी जर प्रेरणा मिळत असेल, खूप सारा अभ्यासाचा ज्याला आपण साहित्य म्हणतो संदर्भ साहित्य मिळत असेल तर मला वाटतं की आपण जॉईन करायला आणि दररोज सातत्याने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. नक्की येणार आहे सीटीईटीचा फॉर्म भरा, टीईटीचा फॉर्म भरा आणि द विनर्स सेंटरला जॉईन करा. सरांनी बघा सगळ्यात मोठी गोष्ट बोललेली आहे की सातत्य. आज मला सांगा त्यांचे 8 रिझल्ट होते, काही रिझल्ट 2-2 मार्काने गेले, काही रिझल्ट 1 मार्काने गेले. आपण या जागी असू तर आपण काय म्हणू 4-5 रिझल्ट गेले जाऊन द्या, हरून देऊ, जे झालं ते झालं संपून टाकू. पण त्यांनी हार मारली नाही. मी नेहमी म्हणत राहतो योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य ते काम केलं तर माणूस यशस्वी होतो. योग्य वेळ आली, योग्य ठिकाण आलं, योग्य काम झालं, माणूस यशस्वी झाला. अशाच सर्व शिक्षकांना माझ्याकडून प्रत्येक वेळेस शुभेच्छा राहणार. यांच्या या 2 शब्दामुळं जर महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षक जागी झाला आणि प्रत्येक शिक्षकाने सीटीटी असो टीईटी असो करून मॅथ्स असो रिजनिंग असो हिंदी असो प्रत्येक विषयाचा गेले तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा आकडा खूप मोठा वाढेल. हे मला 100% गॅरंटी आहे. असंच प्रत्येक वेळेस पूर्ण विनरची टीम तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहू. थँक्यू व्हेरी मच सर. 2 शब्द तुमचे खूप चांगले राहिले. आमच्या टीमतर्फे तुमचं मनापासून आभार. अरे पाहिजे सर. नाही